There is a third property, and third property is every reciprocal lattice is perpendicular to a direct lattice plane. Third is every reciprocal lattice vector is perpendicular to direct lattice plane. Direct lattice plane. Now this is the third property. Every reciprocal lattice vector is perpendicular to direct lattice plane. हे आपल्याला शो करायचं आहे. आता आपण बघा रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर मध्ये बघितलं होतं. What is reciprocal lattice vector? It is given by sigma hk. What is hk? It represents the plane. Sigma h here is the reciprocal lattice vector. ठीक आहे. तर रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर हा डायरेक्ट लॅटिसच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. ही प्रॉपर्टी आहे. रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर हा डायरेक्ट लॅटिसच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. ही प्रॉपर्टी आहे रेसिप्रोकल लॅटिसची आणि ती आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ती आपल्याला काय करायची? प्रूव्ह करायची. नो फॉर दिस कन्सिडर, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय प्रूव्ह करायचं आहे? सपोज आपल्याकडे एक प्लेन आहे. सपोज दिस इज द प्लेन. हा एक प्लेन आहे. जो प्लेन आहे सपोज एचकेएल प्लेन. एचकेएल प्लेन. ठीक आहे. हा आपल्याकडे प्लेन आहे आणि या प्लेनला जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे, या ओरिजिन पासून एक जर आपण परपेंडिक्युलर टाकला, एक परपेंडिक्युलर टाकला, दिस रिप्रेझेंट द परपेंडिक्युलर वेक्टर, दॅट इज इट रिप्रेझेंट सिग्मा एचकेएल. सिग्मा एचकेएल. ठीक आहे. तर हा परपेंडिक्युलर हा वेक्टर आपल्याला माहिती आहे या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पण आपल्याला ते काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो वेक्टर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्या वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे सिम्प्लिसिटी साठी जर मी एक असं सिंपल जर प्लेन काढला, आपल्याला कळेल असं. सपोज या ठिकाणी सपोज दिस इज द प्लेन. हा एक प्रकारचा प्लेन आहे. कन्सिडर करू दिस इज द प्लेन. हा एक प्लेन आहे जो डायरेक्ट लॅटिसचा प्लेन आहे आणि या डायरेक्ट लॅटिसच्या प्लेनला दिस रिप्रेझेंट्स द रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर, दॅट इज perpendicular to this plane. This represents the reciprocal lattice vector which is perpendicular to plane. आता जर या वेक्टरला, दिस इज द वेक्टर, या वेक्टरला जर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, तर त्याकरता सपोज या प्लेनचं दिस इज द लॅटिस पॅरामीटर, दिस इज द वन लॅटिस पॅरामीटर, दिस इज वन लॅटिस पॅरामीटर. ठीक आहे. आणि हे दोन लॅटिस पॅरामीटर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. सपोज याला मी नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सपोज स्मॉल ए, याला नाव दिलं सपोज स्मॉल बी, आणि हा आहे सिग्मा. रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर हा आहे या ठिकाणी सिग्मा. तर आपल्याला असं कळते की हा ए जो आहे, हा ए आणि बी हे या सिग्माला परपेंडिक्युलर आहेत. बरोबर आहे. ए किंवा बी हे दोन्ही पण वेक्टर कसे आहेत? या सिग्माला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. या सिग्माला कसे आहेत? जर इथून मी इथं नेला तर हे कसे आहेत? या दोन्ही वेक्टर्सला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. आणि दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट हा नेहमी कसा असतो? झिरो असतो. दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन वेक्टरचा, एक हा वेक्टर आणि एक हा रेसिप्रोकल वेक्टर, या दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट कसा असायला पाहिजे? झिरो असायला पाहिजे. कारण का स्केलर प्रॉडक्ट काय म्हणते? सपोज ए डॉट सिग्मा, ए आणि डॉट सिग्मा म्हणजे ए डॉट सिग्मा म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ सिग्मा इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. अँगल बिटवीन देम. व्हॉट इज द अँगल बिटवीन देम? इट इज द 90 डिग्री. परपेंडिक्युलर आहेत म्हणजे याच्यामधलं अँगल किती असेल? 90 डिग्री. आणि cos 90 इक्वल टू, आणि cos 90 इज ऑब्विसली झिरो. म्हणजेच काय असणार की जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यातला स्केलर प्रॉडक्ट हा नेहमी कसा असायला पाहिजे? हा झिरो असायला पाहिजे. जर आपण हे प्रूव्ह करू शकलो की जो प्लेन आहे त्या प्लेन मधला एखादा जो वेक्टर आहे, त्या प्लेन मधला एखादा वेक्टर आहे आणि आपला रेसिप्रोकल वेक्टर, या दोघांचा स्केलर प्रॉडक्ट जर झिरो येत असेल
तर आपण हे सांगू शकतो की ते दोन वेक्टर एकमेकाला कसे असतील, परपेंडिक्युलर असतील, म्हणजे तो प्लेन आणि तो वेक्टर हा कसे असतील, एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. आणि तेच आहे आपली थर्ड प्रॉपर्टी. दॅट इज द रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट लॅटिस प्लेन. म्हणून आपण काय करू, डायरेक्ट लॅटिस प्लेन मध्ये एक वेक्टर कन्सिडर करू आणि तो वेक्टर आणि रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर या दोघांचा स्केलर प्रॉडक्ट बघू झिरो येते का. जर तो झिरो येत असेल, इट मीन्स दॅट दिस वेक्टर रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट लॅटिस प्लेन. ठीक आहे. फॉर दिस नाउ कन्सिडर करू आपण this is x axis, y axis, and suppose this is z axis. आणि एक प्लेन कन्सिडर करू, HPL प्लेन कन्सिडर करू. तुमच्या बुक मध्ये जे पॅरामीटर्स घेतले मी तेच घेतो. and suppose this is the perpendicular, this is sigma HPL. जे पुस्तकामध्ये पॅरामीटर्स घेतले तेच घेतो. PQR, this point is P, this point is Q, this point is R. ठीक आहे. आणि A by H obviously lattice parameter in direct lattice, we know that along the x axis it is A, along y axis it is B, along z axis it is C. Therefore if this plane represents suppose HPL plane, जर HPL plane represent करत असेल तर हे डिस्टन्स होऊन जाणार h upon a, this is k upon b, this distance k upon b, and this distance c upon l. ठीक है. h upon k, c upon k. उल्टा झालं काय, एक सेकंड. a upon h, b upon k, and this is c upon l. c upon A upon H, B upon K, this distance A upon H, this distance B upon K, and this distance is C upon L. And this plane represents the HKL plane in the direct lattice. आता या ठिकाणी कन्सिडर करू, this is the vector, suppose this is one vector, this is another vector, this is another vector. ठीक आहे. हा जो युनिट सेल असेल त्याचा लॅटिस पॅरामीटर A आहे, जो वेक्टर रिप्रेझेंट करतो सपोज A, B, C. ठीक आहे. आता या वेक्टरला सपोज आपण कन्सिडर करू, सपोज या पॉइंटला आपण नाव देऊ O, ओरिजिन पॉइंट. आणि R to Q हा एक वेक्टर रिप्रेझेंट करू आणि या वेक्टरला नाव देऊ सपोज M. या वेक्टरला नाव देऊ आपण M. त्याच पद्धतीने आपण P to Q हा वेक्टर कन्सिडर करू, P to Q या वेक्टरला नाव देऊ आपण. Now या ठिकाणी O to P, this is vector, O to P, this is vector, P to Q, this is vector, and O to Q, again this is vector B upon Q. ठीक आहे. आपल्याला किती वेक्टर, आता हा ट्रायंगल कन्सिडर करू आपण, OPQ हा ट्रायंगल OPQ. आता ट्रायंगल जर बाहेर काढला तर तो अशा पद्धतीचा दिसेल बघा. हा झालाय A upon H, हा झालाय B upon K, आणि हा झालाय M. आणि हा पॉइंट आहे O, हा पॉइंट आहे P, आणि हा पॉइंट आहे. हा एक ट्रायंगल मी काय केला बाहेर काढला. आता या ट्रायंगल मध्ये O to P वेक्टर O to P, O पासून स्टार्ट होतोय, P ला एंड होतोय. दुसरा वेक्टर P to Q, P पासून स्टार्ट होतोय, Q ला एंड होतोय. आणि तिसरा वेक्टर O to Q, O पासून स्टार्ट होतोय आणि Q ला एंड होतोय. आणि ट्रायंगल लॉ नुसार वी नो दॅट द ट्रायंगल लॉ, एक वेक्टर दुसऱ्या पॉइंटला एंड होतोय, एक वेक्टर एका पॉइंटवरून ओरिजिनेट होतोय, दुसऱ्या पॉइंटला एंड होतोय, दुसरा वेक्टर इथून ओरिजिनेट होतोय, तिसरा पॉइंटला एंड होतोय. आणि इट डू नॉट शो द सायक्लिक ऑर्डर. जर हा ट्रायंगल सायक्लिक ऑर्डर शो करत नसेल तर हा वेक्टर इथून सुरू होतोय, इथे एंड होतोय, हा वेक्टर इथून सुरू होतोय, इथे एंड होतोय. तर हा वेक्टर इथून सुरू इथे एंड व्हायला पाहिजे होता, पण हा याचा रिव्हर्स ऑर्डरला असल्यामुळे हा वेक्टर या दोन वेक्टरची ऍडिशन रिप्रेझेंट करतो.
काय म्हटलंय मी पुन्हा सांगतो, हा वेक्टर इथून सुरू होतोय इथं एंड होतोय, दुसरा वेक्टर इथून सुरू होतोय इथं एंड होतोय, आणि तिसरा वेक्टर इथून सुरू होऊन इथं एंड व्हायला पाहिजे होता, परंतु तिसरा वेक्टर इथून सुरू होऊन रिव्हर्स ऑर्डरला एंड होत आहे, म्हणून हा तिसरा वेक्टर या दोन वेक्टरची ऍडिशन रिप्रेझेंट करतो. या दोन वेक्टरची काय करतो, ऍडिशन रिप्रेझेंट करतो, ऍडिशन रिप्रेझेंट करतो. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो a upon h plus n must be equal to b upon k, must be equal to b upon k. आता या ठिकाणी पुस्तकांमध्ये जे एरो आहेत ते उलटे घेतलेले आहेत, म्हणून तुम्ही जर पुस्तकातून अभ्यास करत असाल तर मी तसेच एरो घेतो, अदरवाइज या असे एरो घेतले तरी आपल्याला त्याचे आन्सर मिळतील, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून फक्त पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, हा जो एरो आहे हा इथून स्टार्ट केलेला आहे आणि इथे केलेला आहे, म्हणजे हा जो वेक्टर आहे हा क्यू पासून स्टार्ट होऊन असा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी समजा आपण हे हा जर एरो पाहिला, अशा पद्धतीचा पॅटर्न जर पाहिला तर पहिला वेक्टर ओ पासून सुरू होतोय क्यू ला एंड होतोय, दुसरा वेक्टर क्यू पासून सुरू होतोय पी ला एंड होतोय, तिसरा वेक्टर पी पासून सुरू होऊन क्यू ला एंड व्हायला पाहिजे होता, म्हणून तो रिव्हर्स ऑर्डर शो करतो, क्यू पासून सुरू होऊन पी ला एंड होतोय, म्हणजे हा वेक्टर या दोन वेक्टरची ऍडिशन रिप्रेझेंट करतो, हा वेक्टर या दोन वेक्टरची ऍडिशन रिप्रेझेंट करतो. म्हणजेच आपल्याला या ट्रायंगल लॉ वरून आपल्याला मिळते b क्रॉस b अपॉन k, म्हणजे वेक्टर a दॅट इज वेक्टर oq प्लस वेक्टर qp must be equal to vector o. This is according to the triangle law. This is according to the triangle law. ठीक है, this is according to the triangle law. What is OQ? It is equal to B upon K plus what is QP? QP equal to N equal to what is OP? OP equal to A upon H. Now we have directly this equation. Directly the equation आहे आणि हे इक्वेशन जर आपण सॉल्व केला, आता या ठिकाणी बघा आपण वेक्टर का कन्सिडर केले, वेक्टर का कन्सिडर केले, आता आपण हा वेक्टर कन्सिडर केला q2n which is in this plane. हा वेक्टर कसा आहे, या प्लेन मध्ये आहे, आणि जो रेसिप्रोकल वेक्टर आहे तो कसा आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा आपण दाखवला हा या वेक्टरला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. जर आपण हा रेसिप्रोकल वेक्टर आणि हा वेक्टर यांचा स्केलर प्रोडक्ट जर 0 दाखवू शकला, आपण जर या दोघांचा स्केलर प्रोडक्ट जर 0 दाखवला तर रेसिप्रोकल वेक्टर कसा असायला पाहिजे, या प्लेनला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. जसं मगाशी मी तुम्हाला हे सांगितलं होतं, हा एक वेक्टर सपोज कन्सिडर n हा वेक्टर आहे, हा n वेक्टर हा रेसिप्रोकल वेक्टर, तर या वेक्टर या दोन वेक्टरची जर स्केलर प्रॉडक्ट हा जर 0 येत असेल तर हे दोन वेक्टर कसे असायला पाहिजे, परपेंडिक्युलर, आणि हे जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर हा वेक्टर या प्लेन मध्ये आहे, म्हणजेच हा वेक्टर या प्लेनला परपेंडिक्युलर असणार, आपण प्रूव्ह करू शकतो. तर आपल्याकडे बघा या इक्वेशन मिळते n इक्वल टू what is n? n equal to a upon h minus b upon k. Now we have n equal to vector n equal to a upon h minus b upon k. Now we have this vector n. हा वेक्टर पण आपल्याकडे. Now we have to just take the scalar product of this vector with the reciprocal lattice vector. तो आपण घेऊन पाहू. Therefore take the scalar product of sigma HTL with vector n. Therefore we have sigma HTL vector scalar product dot into n vector equal to what is sigma HTL? Sigma HTL into what is n? N equal to a upon h minus b upon k. A upon h minus b upon a upon h minus b upon k. ठीक है. What is sigma scale? आणि इथून सुरू करतो equal to what is sigma scale? आपल्याला माहिती आहे sigma scale equal to h a plus k b plus l c. h a plus k b plus l c dot a upon h minus b upon a upon h minus b upon k. A upon h minus b upon k. Now take the dot product.
याचा प्रॉडक्ट याच्यासोबत, याचा प्रॉडक्ट याच्यासोबत, म्हणजे काय मिळणार आपल्याला बघा, HA प्लस KB प्लस LC डॉट A मायनस H, असं A अपॉन H. त्यानंतर काय मायनस HA प्लस KB प्लस LC डॉट B अपॉन करा सॉल्व. आता HA डॉट A अपॉन H या तिघांचा डॉट या सोबत, तर HA डॉट A अपॉन H म्हणजे काय मिळणार, H अपॉन H into A डॉट A. आणि आपल्याला माहित आहे व्हॉट इज A डॉट A, मगाशीच बघितलं, इट इज इक्वल टू 1. व्हॉट इज A डॉट B 0. व्हॉट इज A डॉट C 0. बरोबर. आपल्याला माहिती आहे रेसिप्रोकल लॅटिस वेक्टरच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलंय A डॉट A इक्वल टू 1, A डॉट B डॉट A इक्वल टू 0, C डॉट A इक्वल टू 0, म्हणजे बाकीचे सगळ्या टर्म कशा मिळतील, 0 मिळतील. आणि हा काय म्हणणार 1 मिळणार, म्हणजे या ठिकाणी H अपॉन H दॅट इज अगेन 1, म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार आपल्याला 1 प्लस 0 प्लस. त्यानंतर मायनस त्याच पद्धतीने या ठिकाणी HA डॉट B, आता A डॉट B 0, त्याचप्रमाणे KB डॉट B डॉट B इक्वल टू 1 आणि K अपॉन K अगेन 1, म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार 0 प्लस 1 प्लस 0. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला 1 आणि मायनस 1 दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू 0. व्हॉट इज दिस, दिस इज स्केलर प्रोडक्ट ऑफ सिग्मा डॉट m. इट मीन्स दैट these two vectors must be perpendicular to each other. These two vectors must be perpendicular to each other. It means that this vector, and we know that n is lying on the plane of this direct lattice. N is lying on the plane of this direct lattice. It means that sigma HKL, that is reciprocal lattice vector, must be perpendicular to the direct lattice plane. It means that sigma HKL, that is reciprocal lattice vector, must be perpendicular to the direct lattice plane. By using this, we can prove this. Similarly, आपण पुन्हा हा जसा ट्रायंगल कन्सिडर केला तसा आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. या ट्रायंगल वरून आपल्याला म्हणते बघा, हा एक वेक्टर इथून सुरू होतो इथे एंड होतोय, हा वेक्टर इथून सुरू होतो इथे एंड होतोय, आणि हा वेक्टर इथून सुरू होतो इथे एंड होतोय, म्हणजे OQ which is equal to C upon L plus M, it must be equal to B upon. आणि हे इक्वेशन यूज करून पण आपण शो करू शकतो सिग्मा डॉट एसक्यूएल डॉट m इक्वल टू 0. ठीक आहे. दोन्ही केलं चालते, एकही केलं चालते, आणि याच्यावरून आपण शो करू शकतो ऍज n लाइंग इन द प्लेन ऑफ डायरेक्ट लॅटिस, देयरफॉर सिग्मा मस्ट बी परपेंडिक्युलर टू द डायरेक्ट लॅटिस प्लेन. हेन्स प्रूफ. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रूव्ह करू शकता रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर डायरेक्ट लॅटिस. नंतर एक आणखी याची प्रॉपर्टी आहे जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे, प्रॉपर्टी म्हणून नाही दिलेली आहे. कोणाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम, आपण ह्याच्या 3 प्रॉपर्टीज आपण बघितल्या, कोणाला काही याच्यामध्ये अडचण, ज्याला अडचण असेल त्याने काय म्हटलं अश्विनी, कोण काही म्हटलं का आता, काय म्हटलं अश्विनी, नाही सर काहीच डाऊट. आणखी कोणाला काही अडचण, काही कळलं नाही असं बोला, पुन्हा सांगतो जर काही अडचण असेल तर. ओके ठीक. तर बघा ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत, 3 प्रॉपर्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आणि त्या कशा प्रूव्ह करायच्या ते पण लक्षात ठेवायचं. तुम्हाला याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असो, मल्टिपल चॉईस पॅटर्न तुमचा असो एक्झामचा, की अजून कोणता पॅटर्न असो, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन राहतातच. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे तुमचा, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे FCC लॅटिस इज रेसिप्रोकल ऑफ द BCC लॅटिस. FCC लॅटिस FCC लॅटिस म्हणजे फेस सेंटर क्यूबिक लॅटिस इज रेसिप्रोकल ऑफ द BCC, that is body center cubic lattice. FCC lattice
is reciprocal of BCC lattice. This is another property of reciprocal lattice. FCC lattice हा नेहमी BCC लॅटिसचा रेसिप्रोकल असतो आणि व्हाईस वर्सा. म्हणजे BCC लॅटिस हा FCC लॅटिसचा रेसिप्रोकल असतो. आता आपल्याला माहित आहे FCC लॅटिस मध्ये क्यूबच्या प्रत्येक क्यूबच्या फेसला हा एक ॲटम असतो आणि बॉडी सेंटर क्यूबिक लॅटिस मध्ये त्या युनिट सेलच्या बॉडी सेंटरला म्हणजे इनर पार्टला त्याच्या बॉडी सेंटरला काय असतो ॲटम असतो. ठीक आहे. आणि प्रॉपर्टी आहे FCC लॅटिस इज द रेसिप्रोकल ऑफ बॉडी सेंटर लॅटिस. त्याच्याकरता आता या ठिकाणी ती डायग्राम काढणं म्हणजे याच्यामध्ये डायग्राम वगैरे काढणं तुम्हाला काही गरजेचं नसते, पण तुम्हाला बुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे बघा. हे तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला दिसत असेल तर बघा. ही डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राम मध्ये बघा त्या युनिट सेलच्या बॉडी सेंटरला ॲटम दाखवलेले आहेत. बॉडी सेंटरला म्हणजे हा BCC लॅटिस दाखवलेला आहे. BCC लॅटिसचा युनिट सेल दाखवलेला आहे आणि त्या युनिट सेलच्या बॉडी सेंटरला ॲटम्स दाखवलेले आहेत आणि ओरिजिन पासून व्हेक्टर्स दाखवले आहेत A डॅश B डॅश C डॅश. A डॅश B डॅश C डॅश. जो A डॅश आहे तो खालच्या साईडला आहे, खालच्या बॉडी सेंटर म्हणजे जो खालचा युनिट सेल आहे त्याच्या बॉडी सेंटर पर्यंतचा व्हेक्टरला त्यांनी A डॅश म्हटलेला आहे. त्यानंतर B डॅश आणि C डॅश हे वरच्या साईडला आहे. ठीक आहे. A डॅश B डॅश C डॅश आर द लॅटिस पॅरामीटर्स फॉर बॉडी सेंटर क्यूबिक लॅटिस. ठीक आहे. आणि XYZ हे क्रिस्टलोग्राफिक ऍक्सिस दाखवले आहेत. XYZ. ठीक आहे. तर या ठिकाणी X हॅट Y हॅट Z हॅट या ठिकाणी एक इक्वेशन दाखवलं आहे बघा. वर इक्वेशन दाखवलं आहे तुम्हाला A इक्वल टू बघा A इक्वल टू इक्वेशन दाखवलं आहे A इक्वल टू A/2 इंटू X हॅट प्लस Y हॅट मायनस Z हॅट. तर या ठिकाणी बघा जो खालचा युनिट सेल दाखवलेला आहे, खालचा युनिट सेल जो दाखवलेला आहे, खालच्या युनिट सेलचा जो A डॅश दाखवलेला आहे तर A डॅश इक्वल टू दाखवलेला आहे वर इक्वेशन मध्ये A डॅश इक्वल टू A/2. A काय घेतलेला आहे तर लॅटिस पॅरामीटर घेतलेला आहे A. लॅटिस पॅरामीटर घेतलेला आहे या ठिकाणी A. तर लॅटिस पॅरामीटर आणि बॉडी सेंटर जो ॲटम असतो तो बॉडी सेंटर ॲटमचा जर आपण एक कॉम्पोनंट जर X ऍक्सिस Y ऍक्सिस किंवा Z ऍक्सिस वर टाकला तर तो कॉम्पोनंट नेहमी A/2 एवढ्या डिस्टन्सवर असेल, हाफवर असेल, हाफवर. जर लॅटिस पॅरामीटर म्हणजे युनिट सेलचं डिस्टन्स एका साईडचं डिस्टन्स जर A असेल, क्यूब म्हटलेला आहे म्हणजे तिन्ही साईडचं सारखं असेल, तर बॉडी सेंटरचा जर कॉम्पोनंट आपण त्या ऍक्सिसवर जर टाकला तर तो A/2 एवढ्या डिस्टन्सवर असेल. A/2. ठीक आहे. तर X ऍक्सिस Y ऍक्सिस आणि Z ऍक्सिस तिन्ही याच्यावर A/2. ठीक आहे. आणि X ऍक्सिस आहे खालच्या डायरेक्शनला घेतलेला आहे, तर X ऍक्सिस हा निगेटिव्ह, X ऍक्सिस हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला, Y ऍक्सिस हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला आणि Z ऍक्सिस हा निगेटिव्ह डायरेक्शनला असेल. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पहिले इक्वेशन आलेलं आहे तुमचं A डॅश इक्वल टू A/2 X हॅट प्लस A/2 Y हॅट प्लस A/2 Z मायनस A/2 Z हॅट. हॅट म्हणजेच काय? इट इज द युनिट वेक्टर अलॉंग दॅट ऍक्सिस, अलॉंग X, Y अँड Z ऍक्सिस. दीज आर द युनिट वेक्टर्स अलॉंग X, Y अँड Z ऍक्सिस. ठीक आहे. X, Y अँड Z ऍक्सिस. तर त्याच पद्धतीने B हॅट घेतलेला आहे. B डॅश इक्वल टू त्याच्यामध्ये Y हा निगेटिव्ह आहे, सॉरी X हा निगेटिव्ह आहे, मायनस X प्लस Y प्लस Z. आणि C डॅश इक्वल टू त्याच्यामध्ये Y हा निगेटिव्ह आहे, X हॅट मायनस Y प्लस Z. These are the lattice parameters. These are the parameters for body center cubic lattice. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचे तुम्ही पॅरामीटर्स. ठीक आहे. एकदम सिंपल पॅरामीटर्स आहे. A डॅश इक्वल टू A/2 X हॅट प्लस Y हॅट मायनस Z हॅट. ठीक आहे. प्रत्येक याच्यामध्ये एक ऍक्सिस निगेटिव्ह असते. तर हे सिंपल आहेत आणि हे तुम्ही काय करायचे नेहमी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर लेट अस कन्सिडर A डॅश B डॅश C डॅश द प्रिमिटिव्ह ट्रान्सलेशन वेक्टर्स ऑफ द BCC लॅटिस. Let A dash, B dash and C dash are primitive translation vectors of body center cubic lattice. Body center cubic lattice. Therefore, A dash equal to A/2 of X hat plus Y hat minus Z hat. Here and B dash equal to A/2 X hat
सॉरी माइनस एक्स हैट प्लस वाई हैट प्लस जेड एंड सी डैश इक्वल टू ए बाय 2 एक्स हैट माइनस वाई हैट प्लस जेड where x y z are the unit vectors along x y and z directions x y and z axis ठीक है x hat y hat z are the unit vectors along x dash x axis y axis and z axis respectively तर तुम्हाला शो करायचा आहे FCC लॅटिस इज रेसिप्रोकल ऑफ BCC लॅटिस तर तुम्ही BCC लॅटिस घेतलाय आणि तुम्हाला शो करायचा आहे BCC लॅटिस चे प्रिमिटिव्ह ट्रान्सलेशन वेक्टर इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ FCC लॅटिस चे प्रिमिटिव्ह ट्रान्सलेशन वेक्टर्स हे जर आपण शो करलो तर आपण ही प्रॉपर्टी शो करू शकतो नो फॉर दिस वी नो दॅट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इक्वल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इक्वल व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज आपण त्याला म्हणू V इक्वल टू काय असतं नेहमी A डॉट B क्रॉस A डॉट B क्रॉस आता या ठिकाणी प्रिमिटिव्ह ट्रान्सलेशन वेक्टर्स आपण घेतलं A डॅश B डॅश C डॅश तर या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ BCC मस्ट बी इक्वल टू V इक्वल टू A डॅश B डॅश C डॅश A डॅश B डॅश आणि C डॅश आता तुमच्याकडे A B C तिन्ही व्हॅल्यू आहेत याच्यामध्ये पुटअप करा म्हणजे काय होणार आहे A/2 तिन्ही याच्यामध्ये A/2 येणार A/2 म्हणजे काय असणार आहे A/2 into x hat plus y hat minus z hat dot B cross C that is B A/2 A/2 into x minus x hat plus y hat plus z hat आणि cross A/2 x hat minus y hat plus z ठीक आहे आणि याला जर सिम्प्लिफाय केलं याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुम्ही काय करू शकते तुम्हाला बघा याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हा A/2 समोर येऊन जाणार A²/4 होऊन जाणार हा आणि हे क्रॉस प्लॉट जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही म्हणजे याला मी पुढची स्टेप लिहितो आता A²/4 आणि याला जर मी सिम्प्लिफाय केलं याला सिम्प्लिफाय कसं करू डायरेक्टली लिहितो x y z -1 1 1 1 -1 1 क्रॉस प्रोडक्ट घेतला क्रॉस प्रोडक्ट जर केला डिटर्मिनंट घेतला डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर किती आहे ते सांगा बरं मला याचा डिटर्मिनंट A²/4 2x cap plus y cap व्हेरी गुड A²/4 म्हणजे याचा तुमचा आन्सर येते डायरेक्टली काय लिहितो A²/4 into 2 into x cap plus y cap x cap plus y cap ठीक आहे आता या ठिकाणी 2 कॅन्सल होऊन जाणार म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला A²/2 आणि या ठिकाणी आहे आपलं A/2 x plus y minus g this is the dot product A²/4 समोर घेतला तर काय होणार A³/4 आणि हे काय असणार या ठिकाणी x hat plus y hat minus z hat into dot product आहे x hat plus y hat सॉल्व करा किती येते x hat plus y hat आहे म्हणजे काय प्लस 0 z hat पण असेल आणि डॉट प्रोडक्ट आहे x डॉट वर्क्स दॅट इज 1 x डॉट y दॅट इज 0 म्हणजे काय मिळणार आपल्याला हे A³/4 x hat that is 1 y hat that is 1 z hat 0 that is 0 म्हणजे काय असणार 1 plus 1 म्हणजे या ठिकाणी मिळणार आपल्याला 2 म्हणजे कॅन्सल केल्यानंतर काय म्हणते A³/2
येते का? दॅट इज a क्यूब बाय 2. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ BCC लॅटिस इक्वल टू a बाय 2. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ BCC लॅटिस इक्वल टू a क्यूब बाय 2. a क्यूब बाय 2. ठीक आहे. आता तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे a क्यूब बाय 2. a क्यूब बाय 2 तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे. आलोय ना सगळ्यांचं? कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? ठीक आहे. तर व्हॉल्यूम तुम्हाला मिळाला. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ BCC लॅटिस विच इज a क्यूब बाय 4. आणि तुम्हाला B क्रॉस C, हा जो B क्रॉस C आहे याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? हे आपण सॉल्व केलं. दॅट इज a स्क्वेअर बाय 4 a स्क्वेअर बाय 2 इंटू s प्लस y. ठीक आहे. दॅट इज B क्रॉस C, B डॅश क्रॉस C डॅश इक्वल टू a स्क्वेअर बाय 2 इंटू s प्लस y. ठीक आहे. हे आपण सॉल्व केलं आणि त्याच्यानंतर सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम मिळालं a क्यूब बाय 2. व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज द a डॅश डॉट b क्रॉस c, b डॅश क्रॉस c डॅश. ओके. आता आपल्याकडे आहे the reciprocal lattice vectors are a equal to. आता या ठिकाणी आपण बॉडी सेंटर डिपिक्ट करता प्रिमिटिव्ह ट्रान्सलेशन वेक्टर्स घेतले a डॅश b डॅश c डॅश. इफ सपोज a इज द रेसिप्रोकल लॅटिस वेक्टर ऑफ BCC लॅटिस, तर आपण कसे करू? a डॅश इज द capital A dash is the reciprocal lattice vector of the BCC lattice. So A dash equal to can be written as, we know that it is B cross C, म्हणजे त्या ठिकाणी म्हणतो ना B dash cross C dash upon A dash dot B dash cross C dash. Now what is B cross C? जे B cross C आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे बघा, आणि त्याचा आपल्याला आन्सर मिळाला होतं. अश्विनीने सांगितलं होतं व्हॉट इज a स्क्वेअर बाय 2 इंटू x प्लस y. म्हणजे या ठिकाणी लिहू शकतो आपण a स्क्वेअर बाय 2 इंटू x हॅट प्लस y हॅट, x हॅट प्लस y अपॉन a डॉट b क्रॉस c. a डॉट b क्रॉस c is the volume of unit cell. What is the volume of unit cell? It is equal to a cube by 2. Therefore this can be written as a cube by, here 2 gets cancel, चतला स्क्वेअर कॅन्सल होतो. म्हणजे या ठिकाणी असणार आपलं बघा इक्वल टू 1 अपॉन a आणि वर असणार x प्लस x हॅट प्लस y हॅट, x हॅट प्लस y हॅट. Similarly b dash reciprocal lattice vector b dash can be expressed as, it is b cross c, it must be c cross a, c dash cross a dash upon a dot b dash cross c dash. आणि हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळालं पाहिजे? कोणी सांगू शकते का? जर आपण सिमिलरली हे सॉल्व केलं c क्रॉस a जर आपण सॉल्व केलं अशाच पद्धतीने c क्रॉस a, तर बघा आपण व्हॉल्यूम घेतलेला a डॉट b क्रॉस. इट इज अ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, आणि स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे सायक्लिक ऑर्डर चालते. म्हणजे यालाच आपण कसं लिहू शकतो? c डॅश डॉट a क्रॉस b, आणि a क्रॉस b जर सॉल्व केला आपण त्याच पद्धतीने a क्रॉस b या ठिकाणी b क्रॉस c असल्यामुळे b चा 1 upon a y cap plus z cap. Very good. 1 upon a y cap plus z cap. Very good. And similarly, vector c, that is a dash cross b dash upon a dash dot b dash cross c dash must be equal to 1 upon a
झेड कॅप प्लस एक्स कॅप. म्हणजे एक्स कॅप प्लस झेड कॅप. ठीक आहे. सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट लाईक दिस. जसं आपण पहिलं सॉल्व्ह केलेलं आहे तसंच आपण दुसरं आणि तिसरं सॉल्व्ह करू शकतो. And these are the primitive translation vector x plus y, y plus z and z plus x. These are the primitive translation vectors for FCC lattice. For FCC lattice. And this is we have taken as A, B, C are the reciprocal lattice vectors of body center cubic lattice, and which are giving the primitive translation vectors of FCC lattice. Hence, we can say that the FCC lattice is the reciprocal of body center lattice, body center cubic lattice. या इक्वेशन या तीन इक्वेशन आपण सांगू शकतो FCC lattice vector is the reciprocal of the body center cubic lattice. ओके. त्याच पद्धतीने तुम्हाला शो करता येते. नेक्स्ट तुमची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे BCC lattice is the reciprocal of FCC lattice. BC जसं आपण पहिल्यांदा पाहिलं BCC FCC lattice is the reciprocal of BCC lattice. त्याच पद्धतीने BCC lattice is the reciprocal of FCC lattice, because we know that reciprocal of reciprocal lattice is the direct lattice. Reciprocal of reciprocal lattice is the direct lattice जी आपण पहिली प्रॉपर्टी पाहिली होती. म्हणजेच काय, पहिला आपण बघितलं होतं याच्या अगोदरचं FCC lattice is the reciprocal of BCC lattice. Therefore BCC lattice should be the reciprocal of FCC lattice. आणि ते आपल्याला शो करायचं. तर आपल्याला लॅटिस पॅरामीटर माहित आहेत. BCC lattice चे लक्षात ठेवायचे नेहमी. BCC lattice चे लॅटिस पॅरामीटर्स काय आहे? A dash equal to A/2 x hat plus y hat minus z hat. B dash equal to minus x hat plus y hat plus z hat. and C dash equal to A/2 into x hat plus x hat minus y hat plus z hat. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने FCC lattice चे primitive translation vectors, suppose FCC lattice चे primitive translation vectors are A dash equal to A/2 x hat plus y hat. B dash equal to A/2 y hat plus z hat. And C dash equal to A/2 into x hat plus z hat. x Simple hat way plus तुम्हाला? z hat. हाँ काय म्हटलं बेटा रूपा? x hat plus z hat. हा x प्लस आहे ना. प्लस असला तर आपण मागे पुढे लिहू शकतो, इकडे तिकडे लिहू शकतो. ऍडिशन आहे ना. वेक्टरची ऍडिशन मध्ये क्रॉस प्रॉडक्ट जर असेल तर आपण मागे पुढे लिहू शकत नाही. ठीक आहे. तर आपलं सायक्लिक ऑर्डर आपण मेंटेन केली y प्लस झेड, झेड प्लस y प्लस x प्लस y प्लस झेड, झेड प्लस x. ठीक आहे. तर या ठिकाणी ती सायक्लिक ऑर्डर यासाठी केली मी तुमच्या लक्षात राहण्यासाठी. त्याला x प्लस झेड लिहिलं तर मग ती कन्फ्युजिंग होते. ठीक आहे. ऍक्च्युअली x प्लस झेड पण लिहिता येते, झेड प्लस x पण लिहिता येते. ठीक आहे. तर सायक्लिक ऑर्डर नेहमी लक्षात ठेवण्याकरता सोपी जाते, म्हणून या पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि हे तुमची असाइनमेंट आहे. शो दॅट द FCC lattice is the reciprocal, BCC lattice is the reciprocal of FCC lattice. तर याच्याकरता लेट the primitive translation vectors for FCC lattice unit cell are A, B, C. हे तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला शो करायचं आहे ही प्रॉपर्टी. हे तुम्हाला प्रॉपर्टी काय करायची, प्रूव्ह करायची. ठीक आहे. दिस इज युअर असाइनमेंट. जसं आपण FCC चं काढलेलं आहे तसंच तुम्हाला हे BCC चं काढायचं. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? HCP आणि SC हे सेल्फ रेसिप्रोकल लॅटिस होतील ना? काय म्हटलं बेटा? HCP आणि SC हे सेल्फ रेसिप्रोकल लॅटिस आहे ना? हो हो हो, बरोबर बरोबर. सिंपल क्यूबिक लॅटिस इज द सेल्फ रेसिप्रोकल लॅटिस. बरोबर एकदम. आणि HCP पण ना हेक्सागोनल. हा हेक्सागोनल क्लोज पॅक पण तसाच आहे. बरोबर. दिस आर द सेल्फ रेसिप्रोकल लॅटिस. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ सिंपल क्यूबिक लॅटिस इज द रेसिप्रोकल लॅटिस आणि रेसिप्रोकल ऑफ द HCP लॅटिस इज ऑल्सो द SCP लॅटिस. दिस आर द सेल्फ रेसिप्रोकल लॅटिस. सौरभ सानप आहे का प्रेझेंट? सौरभ सानप. यस सर. हा
अरे सौरभ, काही अडचण? नो सर. अच्छा, नोट्स काढत आहेस ना, लिहित आहेस ना? हो हो. तू एकटाच मुलांना रिप्रेझेंट करून राहिला, बाकी सगळ्या मुलीच दिसत आहे तिच्यात. ठीक आहे, कोणाला काही अडचण नाही? ठीक आहे, जर काही अडचण नसेल तर आपण उद्यापासून नेक्स्ट युनिट स्टार्ट करू. आणि आपण उद्यापासून असं शिकवायला काही अडचण नाही ना कोणाला? No, sir. नाही सर. नाही सर. नाही ना? ओके. कोणाला काही अडचण नाही ना असं शिकवायला? Sir. दिसत? सर. हा, कधी कधी बोर्डवरला नाही दिसत सर. बोर्डवरला दिसत नाही. ते काय होतं बेटा माहितीये का, तुझं नेटवर्क जे आहे ना, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ते कधी कधी स्लो होत असेल. तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्लो झाली की तुम्हाला इकडचं ब्लर दिसते. म्हणून अशा हो, blur दिसते. अशा ठिकाणी बसायचं जिथं तुमचं इंटरनेट, तुमचं जे रेंज आहे इंटरनेटची ते चांगली असेल. मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता मी या ठिकाणी काय करतो, आपल्या कॉलेजचं जे नेट आहे ना ते वापरतोय. सुरुवातीला मी माझ्या मोबाईलचं नेट वापरायचो, त्याच्यामुळे तुम्हाला ते ब्लर दिसायचं कधी कधी. पण आता मी कॉलेजचं नेट वापरतोय, त्याच्यामुळे आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपली फार फास्ट आहे. इंटरनेटचं स्पीड आपलं फार फास्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी बसायचं की तुम्हाला व्यवस्थितपणे इंटरनेट रेंज मिळेल, तुम्हाला व्यवस्थितच दिसेल बोर्डवरचं. ठीक आहे रूपा? ओके, ठीक आहे. काही अडचण नाही मग कोणाला? नाही सर. ठीक आहे, अडचण नसेल तुम्ही आता लेफ्ट होऊ शकता. ठीक आहे, उद्याला आपण याच टाइमला आपलं सेकंड लेक्चर सुरू करू, सेकंड युनिट सुरू करू. ठीक आहे.